प्राचीन बौद्ध साहित्य खूप आहे, विपुल आहे, पाली भाषेमध्ये आहे. त्याच्यामध्ये बौद्ध भिक्षुणी ज्या होऊन गेल्या, थेरी बौद्ध भिक्षुणी किंवा थेरी यांनी जी काव्यरचना केलेली आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये आहे. या ज्या भिक्षुणी होत्या एकापेक्षा एक सरस, तपस्वी, अभ्यासू अशा होत्या. ह्याच्यातली एक कथा मी सांगू इच्छितो. खेमा नावाची एक खूप वरिष्ठ, ज्याला आजच्या भाषेत सिनियर म्हणू, अशी बौद्ध भिक्षुणी होऊन गेली. खूप ज्ञानवान, तपस्वी, पहुंची हुई जिला म्हणता येईल अशी ही खेमा होती. ही मूळ खेमा आहे ही राजकन्या होती. आपल्याला माहिती आहे आपला देश खूप मोठा, विशाल, पसरलेला, अनेक राजे याच्यामध्ये होते, अनेक राज्यांनी हे राष्ट्र बनलं होतं. आता राज्य आणि राष्ट्र ह्यातला फरक आपल्याला माहितीच आहे. देश आणि राष्ट्र ह्यातलाही फरक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर अनेक राज्यांनी हे राष्ट्र बनलेलं आहे ना. त्यापैकी मद्र जो देश होता, त्या मद्र देशातल्या राजपरिवारामधली ही एक सुकन्या होती जिचं नाव आहे खेमा, जी आजच्या आपल्या कथेची नायिका आहे. ही खेमा लहान होती, मग हळूहळू मोठी होत होती. अतिशय रूपमती होती ती नगरामध्ये, तिच्या देशामध्ये नव्हे पुऱ्या राष्ट्रामध्ये भारताच्या सौंदर्यवती म्हणून ती विख्यात होती. तिचं जे अंग होतं ते गोरपान नाही, सुवर्णासारखी त्याला झळाळी होती. आणि असं म्हणतात की तिला एक सुरेख असा गंध होता की जो द्रौपदीला होता असं म्हटलं जायचं. किंवा हल्ली हल्ली एका ॲक्ट्रेसविषयी, आपल्या हिंदी ॲक्ट्रेसविषयी, तिचं नाव माझ्या डोक्यात नाही आहे, ती पण तिच्याही अंगाला एक गंध येत असे असं म्हणतात. तर असा सुरेख असा गंध खेमाच्या अंगाला यायचा. रूपमती तर ती होतीच, सुवर्णकांती होती तिची. अशा मुळात राजकन्या, त्यात अशी तेजस्वी, अतिरूपवान, म्हटलं साहजिकच आहे की तिला अतिशय उत्तम वर मिळणार. झालंही तसंच. एक प्रचंड मोठा वीर त्या काळी देशामध्ये होता की ज्याचं खूप मोठं साम्राज्य होतं. त्याचं नाव बिंबिसार. माहिती आहे आपल्या सगळ्यांना. हा बौद्ध मतानुयायी होता बिंबिसार सम्राट. ह्याची ती राणी झाली आणि हळूहळू ती पट्ट राणी त्याची ती झाली. मुख्य राणीला पट्ट राणी म्हणतात. पूर्वीच्या कथा असतात ना, एक होती आवडती, एक होती नावडती, हे कथा झाल्या, असं काही नसतं. परंतु तरी पट्ट राणी असायचीच एक. स्वाभाविक आहे, पुरी 2, 3, 5, 10, 20, 25 राण्या असत. मग त्याची सगळ्यात सिनियर असे ती पट्ट राणी असे. तर हिचा जो सुवर्णकांती अंग, स्वभाव, हिचा दरवळणारा गंध या सगळ्यामुळे कीर्ती झाली. आणि मग ती हळूहळू पट्ट राणी झाली बिंबिसार राजाची. आणि तिचा हळूहळू गर्व पण स्वाभाविकपणे वाढत गेला. असं काही होतं तसं नाही, पण हिला मात्र थोडा गर्वसुद्धा झाला की आपलं मुळातच सुरेख रूप, छान माहेर, बलाढ्य सासर, त्यात असं स्वतःचा स्टेटस पट्ट राणीचा. त्यामुळे ती एकदम टॉपला गेली गर्वात सुद्धा. आणि एकदा काय झालं, तिथल्या एका वनामध्ये भगवान गौतम बुद्धांचं सुआगमन झालं. सगळेजण त्याच्या दर्शनाला जायला लागले. अशी स्थिती नसते की साधू आला की साधू राजाकडे येतो, असं नाही होत. त्यात बुद्धासारखी व्यक्ती, त्यामुळे त्याच्या दर्शनाला सगळे जायला लागले. बिंबिसारसुद्धा दर्शनाला निघाला भगवान गौतम बुद्धांच्या. आणि तो राणीला म्हणाला, खेमा तू पण चल, धन्य होशील तू. पण खेमा मात्र काय तयार नव्हती. तिला कळलं होतं किंवा तिला असं वाटत होतं की बुद्धाकडे सौंदर्याची काय किंमत. बुद्ध मुळातच तपस्वी, पोचलेला, म्हणूनच तो बौद्धत्वाला पोचलेला, त्याचे लाखात अनुयायी. तो माझ्या सौंदर्याचं काय कौतुक करणार. आणि तिथे माझी व्हॅल्यू काय, किंमत काय, स्टेटस काय, मला तिथे काही नाही. मला तिथे फार काही मान मिळणार नाही, विशेष काही माझं तिथे कौतुक होणार नाही. मग कशासाठी जायचं. शिवाय भीती अशी की आपल्याला कदाचित तिथे 4 गोष्टी ऐकायला पण लागतील. आपण पट्ट राणी आहोत, सगळ्यात सुंदर आहोत, आपल्याला मोठा मान आहे, खानदानी माहेर आहे, या सगळ्याची तिथे व्हॅल्यू कमी राहील, 0 व्हॅल्यू राहील. आणि उलट आपल्याला यांचं काही ना काही ऐकायला लागेल उलटं. म्हणून ती बुद्धाकडे जायला, दर्शनाला जायला खरी मनापासून तयार नव्हती. परंतु अति आग्रह केला बिंबिसारने. बिंबिसार सुशील, चारित्र्यवान, नीतिमान, कर्तृत्ववान असा सम्राट होता. मी मगाशी सांगितलं होतं बुद्धानुयायी सुद्धा होता.
तो म्हटला नाही, चल तू. मग राजा राणी दोघंही बुद्धाच्या दर्शनाला गेले आणि भगवान गौतम बुद्ध एका विशाल वटवृक्षाखाली शांतपणे बसलेले होते. हे भात कसं आता शांतपणे डोलत आहे, हां, असेच भगवान बुद्धसुद्धा कांतिमान होते, कीर्तिमान होते आणि शांतपणे होते बसलेले. आणि त्यांना समोर एक अतीव सुंदर युवती हाताने वारा घालत होती. ती जी युवती होती तिला बघितल्यावर ही जी खेमा होती हिला वाटायला लागलं, अरे मी ते हिच्यापुढे काहीच नाही. तिचं सौंदर्य असं जसं दिशांना पसरल्यासारखं होतं. तिच्या अंगाला जो गंध येत होता ती दूरवर असलेल्या खेमाला सुद्धा तो गंध आला. आणि हिचं सुवर्णकांती समान होतं, खेमाचं अंगकांती तिची सुवर्णाची होती असंच वाटत होतं. आणि अतिशय रूपमती होती. आणि ती सहजपणे वारा घालत होती भगवान गौतम बुद्धांना. खेमाच्या मनामध्ये आलं, मी काहीच नाही हिच्या पुढे, आणि ती बुद्धाला वारा घालतीये. इतक्या वर्षात हिचं कधी कीर्ती ऐकली नाही, नाव ऐकलं नाही. कुठून ही आली राजकन्या, एवढी सुंदर युवती असून इथे काय करते आहे? ही संन्यासी झाली की काय? ही बौद्ध भिक्षुणी आहे की काय? असा विचार करते खेमा. पण परिस्थिती मात्र थोडीशी वेगळी होती. बुद्धाने हिचं गर्वहरण करण्यासाठी आणि इतकंच नव्हे, हिला सन्मार्गाला आणण्यासाठी, कारण खेमा मुळामध्ये मनाने तपस्वीच होती. तरी तिला सौंदर्याचा तिचा अहंकार होता, तरी तिची जी मानसिकता होती, क्षमता होती, ती अत्युच्च कोटीची होती. ती दयावान होती, प्रेमळ होती. आणि तिला जरा तिच्यावर जी गर्वाची राख बसली होती ती जो उडाली तर चमत्कार होईल हे त्या आपोआप सगळ्या गोष्टी करणाऱ्या बुद्धाला माहिती होतं. त्यामुळेच त्यांनी असं एक दृश्य उभं केलं होतं की ही जी रूपमती, अतिव रूपमती स्त्री वारा घालणारी होती ती मुळातली नव्हती. बुद्धाने ती साकारली होती हिला जमिनीवर आणण्यासाठी, हिला जाग्यावर आणण्यासाठी, हिचं गर्वहरण होऊन हिचा उद्धार करण्यासाठी. जणू खेमाचा उद्धार होण्याचा क्षण आला होता. म्हणून गौतम बुद्धाने उभी केली एक स्त्री की जी लुटूपिटूची होती, प्रतीक होती, खरं तर ती खोटी होती. आणि मग हिला जवळ येऊन दिला बुद्धाने खेमाला. आणि मग खेमाने तिला बघितलं होतं, अत्यंत तेजस्वी सुंदर. खेमाने लाजेने मान खाली घातली की मी हिच्यापुढे काहीच नाही. चुकून बिंबिसारने हिला बघितलं आणि मनात त्याच्या थोडा जरी तो हल्ला तरी तो माझ्याऐवजी हिला पट्टराणी करेल की काय, इतक्या क्षमतेची ती सुंदरी. आणि काही क्षण गेले, ती पाहतच राहिली. इतक्यात चमत्कार केला गौतम बुद्धांनी. आणि ती जी युवती होती अतिसुंदर, तिचे आत्तापर्यंत छान असणारे काळे भोर केस पांढरे हळूहळू दिसायला लागले. तिच्या चेहऱ्यावर एक सुरकुती आली. काही क्षण गेले, अर्ध मिनिट गेलं, तिचे केस गळले, उरलेले पांढरे होते. चेहऱ्यावर तिच्या खूप सुरकुत्या होत्या. तिच्या मानेला सुद्धा वेगळाच शेप आलेला होता. तिचा शरीराचा आकार किंचित बदललेला होता. हळूहळू पाहता पाहता ती वृद्धत्वाला पोचली. 1 मिनिटामध्ये मगाशी असणारी ती अतिव सुंदरी अत्यंत वृद्ध झालेली दिसायला लागली. आणि हळूहळू ती थरथरायला लागली. काही क्षणामध्ये ती निर्जीव वाटायला लागली. पहाडकन ती पडली खाली. ती गतप्राण झाली. खेमा पाहता पाहता आश्चर्यामध्ये गुंग झाली. पाहिलं, म्हणाली अरे. आणि क्षणार्धात तिच्या मनामध्ये विचार आला की आता ही जी अतिरूपवान सुंदरी काही क्षणामध्ये संपली. काही तास, काही दिवस, काही महिने, काही वर्ष एवढंच मी पण राहणार आहे. मी पण हिच्या जागी असणार आहे. ही जशी वृद्ध झाली तशीच मी सुद्धा वृद्ध होणार आहे. ही जशी खाली पडली मी पण खाली पडणार आहे. आता हिचं कलेवर स्मशानात जाईल, माझंही जाणार आहे. फक्त फरक काही दिवसांचा असेल, काही वर्षांचा असेल. ही मीच आहे, दुसरं कोणी नाही आहे. आणि तिला साक्षात्कार झाला. जे करण्यासाठी वर्षानुवर्ष तपश्चर्या करायला लागते, काही सेकंदात झालं आणि खेमा बुद्धत्व प्राप्त झालं. खेमा भगवान गौतम बुद्धांच्या चरणाशी लीन झाली, नतमस्तक झाली, शरण गेली, सरेंडर झाली. आणि हळूच आपल्या पतीकडे बघून, बिंबसाराकडे बघून म्हणाली, पतिराज मला क्षमा करा.
मी आता राजवाड्याकडे येऊ इच्छित नाही. मी पूर्वीची खेमा नाही आहे, जी खेमा राजवाड्यामध्ये पट्टराणीचं सगळं सुख उपभोगत होती, साम्राज्याचा आस्वाद घेत होती, सौंदर्याची उपासना करत होती, मजा करत होती, ती खेमा संपली. आणि आता जी खेमा आहे ती वेगळीच आहे. हे जगातला नश्वरपणा माझ्या काही क्षणात कळलेला आहे. माझं भविष्य मला दिसतंय, माझं पूर्वायुष्य मला दिसतंय. हे नाथ, हे सम्राट, मला मुक्त करा संसार पाशातून आणि मला आता गौतम बुद्धाच्या चरणापासून दूर होऊ देऊ नका. मला इथेच राहायचंय, मला संघामध्ये सहभागी व्हायचंय. बिंबिसार महान सम्राट होता, स्वतः अनुयायी होता बुद्धांचा. तो म्हटला, तू म्हणशील तसं, जर तुझा उद्धार होतोय तर मी तुझ्या उद्धाराच्या मागे येणार नाही. आणि त्या क्षणी खेमा बुद्धांची थेरी झाली, तिथेच राहिली आणि लवकरच ती अतिशय उच्च पदाला पोहोचली. तिने लिहिलेली काव्य बुद्ध वाङ्मयामध्ये अजरामर झालेली आहेत. नमस्कार. अशाच थेरींची आणखीनही कथा आपण अधूनमधून ऐकूया इतर बोधकथांमध्येच. नमस्कार. शेठ गोशाळा, शेठ कोकण विश्व, रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ.